फॅक्टराइज 2p + q + 5 होल स्क्वेअर. आता बनवायचा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आहे a + b + c होल स्क्वेअर इक्वल टू, म्हणजे फर्स्ट काय येणार, फर्स्ट टर्म स्क्वेअर. मग फर्स्ट टर्म a स्क्वेअर, सेकंड टर्म b स्क्वेअर, थर्ड टर्म c स्क्वेअर. त्यानंतर +2 +2 +2. आता याच्यानंतर जर 2 2 आले तर काय करायचं, तर ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची, म्हणजे झाला ab. नंतर सेकंड 2 टर्मची मल्टिप्लिकेशन म्हणजे bc, आणि लास्ट फर्स्ट अँड लास्ट टर्मची मल्टिप्लिकेशन म्हणजे ac. ठीक आहे. त्याच्यानंतर आता a म्हणजे फर्स्ट टर्म, b म्हणजे सेकंड टर्म, c म्हणजे थर्ड टर्म. आपण लिहिणार पुट a = 2p, b = q आणि c = 5. ठीक आहे. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी a आहे त्या त्या ठिकाणी काय पुट करणार, 2p. ज्या ठिकाणी b आहे त्या ठिकाणी काय पुट करणार, q. आणि ज्या ठिकाणी c आहे त्या ठिकाणी काय पुट करणार, 5. ठीक आहे. मग पुन्हा आपण लिहिणार 2p + q + 5 होल स्क्वेअर. फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, 2p चा स्क्वेअर. पुन्हा प्लस सेकंड टर्म म्हणजे कोणाचा स्क्वेअर, q स्क्वेअर. प्लस थर्ड टर्म म्हणजे कोणाचा स्क्वेअर, 5 स्क्वेअर. प्लस आता बाळांनो आपल्याला काय करायची, 2 * फर्स्ट टू मल्टिप्लिकेशन ऑफ फर्स्ट टू टर्म्स म्हणजे ac प्लस 2 * सेकंड टू टर्म म्हणजे b. एक मिनिट, a ची व्हॅल्यू किती पुट करतोय आपण, 2p, बरोबर. b ची व्हॅल्यू किती पुट करतोय, q, प्लस 2 * b ची व्हॅल्यू किती, q, * c ची व्हॅल्यू किती, 5, प्लस 2 * a म्हणजे फर्स्ट टर्म, c म्हणजे लास्ट टर्म म्हणजे 5. बरोबर. फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर आलाय, 2p चा स्क्वेअर किती येणार, 4p स्क्वेअर. हा q स्क्वेअर प्लस स्क्वेअर ऑफ 5 इज 25. 2 * 2p 4p * q म्हणजे 4pq प्लस 2 5 चा 10q, 2 2 चा 4, 4 5 चा 20p. समजला का बाळांनो?